नगरदेवळा, इतिहासाचा अभिमान आणि आजचे शापित गाव. जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा गावाला 500 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. परंतु आज नगरदेवळा गाव विकासाच्या शर्यतीत मागे पडले आहे. स्वच्छ भारत योजना रखडली आहे. रस्ते आणि नदी कचरा, घाण, काटेरी झाडे झुडपे यात बुडाली आहेत आणि राजकारण्यांची आश्वासने मात्र कागदावरच मर्यादित आहेत. नगरदेवळा गाव जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तहसील मधील हे एक ऐतिहासिक गाव एकेकाळी पवार कुटुंबाच्या मजबूत किल्ल्यासाठी आणि मजबूत तटबंदीसाठी ओळखले जात असे. पण आज परिस्थिती अशी आहे की इतिहासाचा आदर राहिलेला नाही किंवा विकासाचे कोणतेही चित्र दिसत नाही. स्वच्छ भारत योजनेचे नाव येथे फक्त पोस्टर्स आणि भाषणांमध्ये दिसते. वास्तव असे आहे की गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्याच्या कडेला लोक दररोज उघड्यावर शौच करतात. स्वच्छ भारत योजना पूर्णपणे ठप्प आहे. गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्याच्या कडेला दररोज उघड्यावर शौच होते. सोमवारचा बाजार भरतो, जिथे लोक खरेदीसाठी येतात तिथे लोक दररोज सकाळी आणि संध्याकाळी शौचात जातात. म्हणजेच घाण ही आता या ठिकाणाची ओळख बनली आहे. गावाची जीवनरेखा म्हणवणारी अग्नावंती नदी देखील आता घाणीत बुडाली आहे. गावाला या नदीतून पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी मिळते, पण ना जनता, ना ग्रामपंचायत, ना सरकार या नदीचा आदर करते. ना ही नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात आहेत. पवार कुटुंबाच्या काळात बांधलेला बंधारा आणि फरशीपर्यंतचे नदीचे पात्र आज घाणीने भरले आहे. आजूबाजूला जंगली झुडपे आणि काटेरीची झाडे वाढली आहेत. या चित्रावरून स्पष्ट होते की नदी आणि पर्यावरणाकडे कोणी लक्ष देत नाही. 500 वर्षांहून अधिक काळाची ऐतिहासिक ओळख असूनही गाव प्रगतीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. ऐतिहासिक वारसा जपला गेला नाही. ना विकास योजनांनी गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. सरकार येतात, नेते येतात, निवडणुका होतात, आश्वासनं दिली जातात, पण नगरदेवळाची स्थिती अजूनही तशीच आहे. रस्ते तुटलेले आहेत, नदी घाणीने भरलेले आहेत आणि योजना फक्त कागदापुरतीच मर्यादित आहे. गाव सर्व बाजूंनी विकसित शहरांनी वेढलेले आहे. जळगाव 70 किलोमीटर, चाळीसगाव 35 किलोमीटर, पाचोरा 28 किलोमीटर, भडगाव 20 किलोमीटर, कासगाव 15 किलोमीटर, नागड 12 किलोमीटर, सोयगाव 40 किलोमीटर, सिल्लोड 90 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 110 किलोमीटर, मालेगाव 100 किलोमीटर, पारोळा 30 किलोमीटर, नाशिक 200 किलोमीटर. या सर्व ठिकाणी सरकारी योजना पोहोचल्या, रस्ते बांधले गेले, सुविधा पुरवल्या गेल्या, पण नगरदेवळा अजूनही दुर्लक्षित आहे. 200 ते 500 किलोमीटर वरून अंतरावरून लोक ट्रेन, बस, ट्रॅव्हल्स पकडून नगरदेवळा स्टेशनवर येतात. पण स्टेशन पासून गावाचे अंतर फक्त 5 किलोमीटर असूनही तेथे पोहोचणे खूप कठीण काम आहे, कारण रस्ते तुटलेले आहेत आणि वाहतुकीची सुविधा नाही. नगरदेवळा गाव इतिहासात एक मोठे नाव होते, पण आज परिस्थिती अशी की ते रस्ता नाही, पाणी नाही, रोजगार नाही. योजना कागदावर बनवल्या जातात, निवडणुका येतात, नेते आश्वासनं देतात आणि निघून जातात, पण गावाची दुर्दशा तशीच राहते. 500 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आणि गौरवशाली भूतकाळ असूनही नगरदेवळा आज घाण, मागासलेपणा आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनले आहे. नगरदेवळा येथील हे चित्र प्रशासन आणि सरकार दोघांवरही प्रश्न उपस्थित करते. स्वच्छ भारतापासून विकास योजनांपर्यंत सर्वत्र या गावाकडे दुर्लक्ष का करण्यात आले? इतिहास आणि संस्कृतीत इतके महत्त्व असलेले गाव आजपर्यंत प्रगतीपासून का वंचित आहे? नगरदेवळा इतिहासाचा अभिमान, पण आज घाण आणि दुर्लक्षाचे प्रतीक. प्रश्न असा आहे की स्वच्छ भारत योजना आणि सर्व विकास योजना असूनही हे गाव अंधारात का आहे? प्रशासन आणि सरकारला ही दुर्दशा दिसेल का, की नगरदेवळाचे नाव फक्त इतिहासाच्या पुस्तकात राहील आणि प्रत्यक्षात हे गाव शापित गावासारखे जगण्यास भाग पडले जाईल?